कोल्हापूरचं आमची भावेश्वरीची यात्रा 28 वर्षांनी होत आहे. आणि आज म्हणजे आज पहिला दिवस ना आज पहिला जत्रेचा दिवस आहे, उद्या दुसरा. आणि आजचा कोणता प्रोग्राम आहे? आजचा प्रोग्राम पोळीचा आहे, उद्याला बकऱ्याचा आहे. कोल्हापूर येथे सरोळी गाव तिथे 28 वर्षाने भावेश्वरी देवीची यात्रा साजरी करण्यात येत आहे. सर्वांच्या घरोघरी रांगोळी नंतर पुष्पहारांचं एकदम मस्तपैकी तोरण बनवलेलं, वेगवेगळे कलर्सचे लाइटिंग्स, जणू सगळीकडे दिवाळीपेक्षा जास्तच काहीतरी ब्राईटनेस, काहीतरी सण साजरा करतोय तशा प्रकारे सर्वजण साजरा करत होते. खूप बरं वाटत होतं, मज्जा येत होती. सेलिब्रेशन सर्वजण एन्जॉय करत सर्वांनी. फर्स्ट डे हा पहिला दिवस आहे, 11 मे 2026. हे कौलारू घर किती छान वाटतात गावामध्ये. या नदी येथील पक्ष्यांची किलबिल जणू आपल्याशी गप्पा मारत आहेत असे वाटते. हे बघा याच्यावरून काय चाललंय आपलं प्रोग्राम बघताय ना. हा पुरणपोळी चालले, पुरणपोळी. हाय करा, हाय करा. पोटाने बोला ताई तुम्ही. हा आणि कोण काय आहे सगळं ना ते तुम्हाला सांगते. नमस्कार. आमच्या अहो आहेत ना, त्यांचे फ्रेंड, त्यांच्या आई आहेत या. हा आई मला जरा सांगाल का हो या गावाचे काय म्हणजे एक्झॅक्टली जत्रा आहे? आम्ही कोल्हापूरचं आमची भावेश्वरीची यात्रा 28 वर्षांनी होत आहे. आणि आज म्हणजे आज पहिला दिवस ना आज पहिला जत्रेचा दिवस आहे, उद्या दुसरा. आणि आजचा कोणता प्रोग्राम आहे? आजचा प्रोग्राम पोळीचा आहे, उद्याला बकऱ्याचा आहे. ते बोलतात ना आज गोडधोड, आज गोडधोड देवीला, आज गोडधोड देवीला चढवलं. आज मोठी बरणी आहे देवीची. गोडधोड देवी कोणती आई? भावेश्वरी. या वहिनी आमच्या अहो आहेत, त्यांच्या फ्रेंड आहे ना, त्यांचे मिसेस आहेत त्या. हे बघा किती मस्त वेगळीच आहेत. पुरणपोळ्या मोठ्याच्या मोठ्या झालेल्या आहेत. इथे लाटणं चाललंय. हे बघा हे आपलं सारण. हे बघा आमचे असे तुटले पुरणपोळी. सेकंड टाइम मला चांगलं करू. पण त्या हे बघा ह्या ताईने मस्तपैकी आज भात आणि काय केलेलं झुणका, एकदम सुपर. गावातील माणसं किती साधी वेळी, कोणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता. सर्वजण एकमेकांना आनंदात मस्तपैकी एन्जॉय करत एवढं सगळं गोड पकवानाचा पदार्थ करत होते. काहीच कोणाला असं म्हणजे कोण असं वाटत नव्हतं मी नाही करणार, मी नाही करणार. सर्वजण आनंदात एन्जॉय करत सगळं बनवत होते. सर्वांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
मग दुपारी सर्वजण एकत्र जेवायला बसते. गोडधोड जेवणामध्ये पुरणपोळी, बटाट्याची भाजी, मग सांबर, पापड, लोणचं, स्नॅक्स, त्याच्यामध्ये भात. त्यांचं जेवण एवढं सुंदर वाटत होतं की असं वाटत होतं ते पोट भरतच नव्हतं. म्हणजे पोट भरत होतं पण मन भरल्यानंसारखं असं वाटत होतं. सर्वजण एकत्र जेवायला बसत होते आनंदामध्ये. मग काय सर्वांनी दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवलेली. सर्वजण येणार आहेत म्हणून मंडपानं सर्वांनीच घरोघरी स्वतःच्या इथे मंडप अशा प्रकारचं बांधलेलं होतं. राहण्याची अरेंजमेंट सर्वांनी केलेली. दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आपण नेक्स्ट टाइम बघूया. बाय, थँक्यू.